मला स्वतःलाच जाऊन बघायला पाहिजे। नाही आजी, उगाच कशाला ना तुम्हाला दगदग। मी एक काम करतो, मी स्वतः तिथे जातो, तिथून तुम्हाला फोन करतो ना काही वाटलं तर। हा अप्पा, ऐकतोयस ना रे सगळे काय बोलतायत ते? खरं तर इतकी मोठी जबाबदारी मी नाही घेऊ शकणार, पण आता इलाज नाही। कपिल इकडे नसल्यामुळे हे शिवधनुष्य मला माझ्या खांद्यावर घ्यावंच लागणार। हॅलो, हे हाय गौरी। नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता। सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी। कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा। जाई जुई पारिजात सासवंदी बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली। गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे। अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या। इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। हॅलो, तू कुठे आहेस कपिल? इथून गेल्यानंतर तू आत्ता फोन करतोयस। गेल्यापासून तुझा फोनही बंद आहे, आम्ही काय समजायचं? हा, आणि तू कुठे गेलास? इकडे काय सांगून गेलास की आजी पडल्यात म्हणून? आम्ही आजींना फोन केला तेव्हा असं कळलं की त्यांना काहीच झालेलं नाहीये। थँक गॉड त्यांना काही झालं नाहीये, पण तू गेलास कुठे? आणि मुळात हा नंबर कुणाचा आहे? कुठून बोलतोयस तू? तू तर बोलणार आहेस का काहीतरी? तू गप्प का बसलायस? गौरी, गौरी अगं किती प्रश्न विचारतीयस, मला उत्तर देऊ दे ना। सॉरी, बोल। बरं आहे मी। अगं एक प्रॉब्लेम झाला म्हणून मला तिकडनं लगेच निघून यावं लागलं। कसला प्रॉब्लेम झालाय? हा, आणि मुळात तू खोटं का बोललास कपिल? मी तुला सगळं सांगेन, फक्त प्लीज एक लक्षात ठेव, आजीचा फोन आला ना तर तिला प्लीज हे कळू देऊ नकोस की मी तिकडे नाहीये। आणि तू काळजी घे स्वतःची। कुठे आहेस? अगं एका कामात अडकलोय मी। कसलं काम आहे? मी सांगेन ना तुला, सगळं सांगेन, फक्त आत्ता जरा घाईत आहे मी। हा, बरं ऐक ना, तू कधी येणार आहेस? काम संपलं की येईन। चल मी आत्ता ठेवतो। हा, बाय। हॅलो, हॅलो कपिल, हॅलो। काका, बाबा कुठे आहेत? इथेच आहे तो, पण तुला काय झालं गौरी? तू अशी पळत पळत का आलीस? घे आधी पाणी घे। नाही, हे घे पाणी पी। थँक्यू।
सावकाश सावकाश. सांग काय झालं? मला ना कपिलचा फोन आला होता. अरे मग ही तर आनंदाची गोष्ट आहे. हो, आनंदाचीच गोष्ट आहे. पण काय अगं, आपण त्याला शोधतोय आणि त्याचा समोरून फोन आला. टेन्शन दूर नाही का झालं? नाही, बरोबर आहे तुमचं, पण सगळं तुटक तुटक बोलला होतो. नीट काही कळलंच नाही तो कुठे येते. म्हणजे त्याने तुला काहीच सांगितलं नाही? नाही, काहीच सांगितलं नाही त्याने मला. त्याने मला इतकंच सांगितलं की तो कुठल्या तरी कामात आहे. काय काम आहे, कुठे गेलाय, काहीही सांगितलेलं नाहीये. कसा वागू शकतो तो माझ्याशी असा? गौरी, बाबा, कपिलचा फोन आला होता. ऐकलं मी, ऐकून खूप बरं वाटलं. निदान तो सुखरूप आहे एवढं तरी आपल्याला कळलं. पण एवढंसं पुरतं का बाबा? त्याला कळत नाही आपण इथे किती टेन्शन मध्ये होते. ऍटलीस्ट मला इतकं तरी सांगायचं की तो कुठल्या कामासाठी गेलाय, कुठे गेलाय. एवढंसं सांगायला असा कितीसा वेळ लागतो बाबा? अगं त्यासाठी तो पुन्हा फोन करेल. आता खूप कामात असेल तो कदाचित, त्यामुळे त्यांनी फोन ठेवला असेल ग. निदान तो सुखरूप आहे एवढं तरी आपल्याला कळलं. पण बाबा, त्याने आता फोन केला होता तर सांगायचं ना. ही कपिलवर एवढी का वैतागली आहे? त्याने सांगितलं ना फोनवर की तो ठीक आहे म्हणून. कपिलचं आणि गौरीचं लग्न ठरलंय. काय? अरे मग ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला कोणी सांगितलंच नाही. गौरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. नुकतंच ठरलं, म्हणजे अजूनपर्यंत कोणाजवळच बोललो नाहीये. अगदी कपिलच्या आजीला सुद्धा माहिती नाहीये. त्यांच्याशी खरं तर बोलायचं, कधी बोलायचं, काय ठरवायचं ह्याच विचारात आम्ही होतो. तेवढ्यात कपिल गायब झाला. गौरी, आय कॅन अंडरस्टँड. असं लग्न ठरलेलं असताना कपिलनं पळून जाणं म्हणजे मी समजू शकतो तुला काय वाटत असेल गौरी. काका, तो पळून नाही गेलाय. अरे हो, सॉरी, चुकून बोललो मी, चुकून. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. कपिलचा फोन आला म्हणजे आता तो पण येईल परत. हो, नक्की येणार तो. आणि जर आला नाही ना तर त्याला शोधून असेल तिकडून उचलून आणीन मी. हा, पण यासाठी तुमच्या मदतीची खूप गरज आहे. धनंजय, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत ना, त्याचा आपल्याला फायदा होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या सगळ्या माणसांना मी कामाला लावतो. एवढंच नाही, जर पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करत नसेल ना तर त्यांना सुद्धा. नाही, असं नाहीये. सावंत साहेब खूप मदत करतात. त्यांना ना कपिल बद्दल खूप आदर आहे. आप्पांचा पुतण्या म्हणून खूप आदर वाटतो त्यांना. हा, बरोबर आहे. आपणही शोधूया कपिलला. काय चला बोला पटापटा, खरं खरं बोला, कारण खोटं बोललेलं मला खपत नाही. कारण सावंत कधी खोटं बोलत नाही. बोला. हाँ, पर बोलने का क्या है? तू एक काठमांडूची कविता म्हण. हिरवे हिरवे गार गालीचे हरीच्या तृणांच्या. मैं तो बोलेगा, लेकिन आपको समझ में आएगा क्या? अरे म्हणजे ना, कपिल साहेबांबद्दल काही माहिती आहे का? ती असेल तर माझ्याकडे द्या, सांगा. Sir, Kapil sir is the very handsome. He's a very good in nature. He's the helping hand person. Kapil sir's word is the. Stop it your English right now. ती माहिती म्हणजे ते कसे दिसतात, हँडसम आहेत की नाही, उंच बुटके, ते नाही विचारत आहे. कपिल साहेब जाण्याच्या आधी आणि गेल्यानंतर काय काय घडलं ते मला सांगा आत्ताच्या आत्ता. कपिल साहेब होते तेव्हा आम्ही लय खुश होतो. ते गेले आणि आम्ही लय दुःखी झालो. सांगा सांगा, कपिल साहेब गेल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय बदल झाले? तुम्ही दुःखी झालात, तुम्ही रडलात, तुम्ही जेवण सोडलात का? सांगा मला. अण्णा बरे आम्हाला जेवण सोडून देतील? आमचे अण्णा नेहमी म्हणतात, माणसाला किती दुःख झालं ना तरी त्यांनी वेळच्या वेळी जेवलंच पाहिजे. और साहब, हमारे काठमांडू में है ना, कोई गायब हो जाता है ना तभी हम एक टाइम का खाना खाता है. लेकिन इधर है ना, इस्माइल और अन्ना हमको खाना खिला खिला के मारता है. मला जे अण्णा सांगते तेच मी करतोय. इस्माईल, जर का तू अण्णांचं ऐकलंस ना तर अण्णा तुझ्याशी बिलकुल भांडणार नाहीत. हो, मग अण्णा मला सांगेल नॉनव्हेज बनवू नको, नॉनव्हेज खाऊ नको, मग मी तसं करू काय? उगाच काय पण मला सांगू नको. अरे आपसामध्ये भांडताय कसले?
हे बघा, मी जसा अफवांचा भक्त आहे तसेच तुम्ही कपिल सरांचे भक्त आहेत हे मला माहित नाही का? मला माहिती आहे, परंतु तुमच्या निस्त्या भावना जर मी समजून घेतल्या तर कपिल सर सापडणार आहेत का सांगा मला. सर, यू द करेक्ट. असे कपिल सर नाही फाइंडिंग होणार. समजलं ना तुम्हाला? समजलं ना? आता मला सांगा, कपिल सर गेल्यानंतर या रामाश्रयमध्ये काय काय अशा घटना घडल्या, कोणाचा फोन आला, खंडणीसाठी फोन आला, काय काय झालं याची इस्तंबूल माहिती, आपलं इत्तंभूत माहिती मला मिळाली पाहिजे. माहिती म्हणजे साहब जब गया ना तब धनंजय साहब इधर आया साहब, इतना ही माहिती आहे. पण ते इथं कमून आले, त्यांना तुम्ही बोलवून घेतलत का? याची समधी माहिती मी त्यांच्याकडनं घेईलच. साहेब, कपिल साहेबांचा धनंजय भाऊंना फोन आलेला की ते परदेशात जात आहेत, तेव्हा तुम्ही हात येऊन कारभार सांभाळा म्हणून. आणि साहेब, कपिल साहेब गेल्यानंतर आता खूप काही विचित्र घटना घडल्या. विचित्र? हाँ साहब, अपना श्रेया बेबी ना उसको रिक्शा वाला ने ऐसा धक्का मार के गिरा दिया. और अपना गौरी मैम साहब, उनका स्कूटर का ना दोनों ब्रेक फेल हो गया. साहब जी, और एक बात है, कपिल साहब है ना आतर उनको बता रहा था आज गिर गया, उनको हॉस्पिटल में एडमिट किया है, ऐसा फोन आया था साहब जी को. हमारा साहब जल्दी जल्दी में निकल रहा था, तभी है ना इधर एक टॅक्सी आके रुका था साहब. हो, जी टॅक्सी आधीच मुंबईसाठी बुक झाली होती. सर, आय नो बुक टॅक्सी. सर त्या टॅक्सीत बसले आणि तर गायब झाले. तेवढ्यात दमयकर काका आले आणि म्हणाले की आजींसोबत काहीच हॅपन नाही झालंय. मला असं वाटतं की हे सगळं ठरवून केलेलं आहे. इन्स्पेक्टर मी आहे का तू? तुम्ही आहेस. हा, मग मला ठरवू दे ना काय घडलं, कसं घडलं. मला थोडं वेगळं वाटतंय. हे सगळं ठरवून केलेलं असावं. हो, वेगळं. सावंत सर. अरे गौरी मॅडम, तुम्ही धापा टाकत आलाय, काय झालं काय? कपिल सरांचा पत्ता लागला का? कपिलचा पत्ता नाही लागला, पण त्याचा फोन आला होता मला. काय? कपिल साहेबांचा फोन आलेला? हाउ इज ही? वेयर इज ही? आजी को साहब जी मिल गए क्या? हे इन्स्पेक्टर कोण आहे? मला विचारू दे ना. हा, बोला. नाही, आमचं फार बोलणं नाही झालं. जे तो असं नीट नव्हता बोलत, तसा अडखळत बोलत होता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, त्याने त्याच्या नंबरवरून फोन नव्हता केला. नंबर कोणाचा तरी वेगळाच होता. थांबा, मी तुम्हाला त्याचा नंबर देते. यस, एक मिनिट. हा, 96. ओके, मेसेज कॉल. ठेरेरिंग पंढरी. मी आता तुला एक नंबर पाठवलेला आहे. तो नंबर कोणाचा आहे काय? पटकन शोधून काढ. ओके, बाय. पुढच्या 2 दिवसात नाही कपिल सरांना शोधून काढला तर अफवांचा भक्त म्हणून नाव नाही लावणार. येतो गौरी मॅडम. घ्या साहेब, घ्या. अहो धनंजय साहेब, हे काय आहे? साहेब, पोलिसांचा आदर करणं कर्तव्य आहे आपलं. घ्या ना, घ्या ना. आदर करा, पण असं खायला घालून नका. साहेब, खायला फक्त खायचे पदार्थच देतोय तुम्हाला मी. धनंजय साहेब, ड्युटीवर असताना मी बाहेरचं खात नाही, कुठल्याही प्रकारचं, कसल्याही स्वरूपात. काय साहेब, हे बाहेरचं कुठे पण हे आपल्या रामाश्रयच्या स्टाफने केलेलं आहे. आणि तुम्ही तर आप्पांच्या घरचेच ना साहेब. हो, पण जवळ कपिल साहेब सापडत नाहीत तोवर मला सगळं वर्ज्य आहे. पण साहेब, तुम्ही सगळंच जर वर्ज्य केलं तर कसं काय चालेल? सगळं म्हणजे माझ्या घरचं जेवण खाण सोडून बाकी सगळं. म्हणजे बघा, अण्णा आणि इस्माईलच्या हातचे पदार्थ टेस्टी असतात, पण ते सुद्धा आता मला वर्ज्य आहेत. कपिल साहेब मिळेपर्यंत. मिळतील ना ते? साहेब, तुम्ही पोलीस आहात ना?
अहो तुम्हीच टेन्शन घेतलं तर कसं चालेल? अहो कसं चालेल म्हणजे काय? टेन्शन काही सांगून येतं का? टेन्शन हे येणारच असतं. अफवा अफवा हे माझे दैवत आहेत आणि आणि त्यांच्या घराण्यातील प्रत्येकाचं रक्षण प्रोटेक्शन करणं हे माझं अपरंपार कर्तव्य आहे. हो हो. पण मी काय म्हणतो साहेब, तुम्हाला काय वाटतं कपिल काय म्हणजे पळून गेला असेल का तो? काय बोलताय धनंजय साहेब, काय बोलताय? आता आतापर्यंत जे काही क्लूज मिळाले त्यावरनं तरी असंच वाटतंय. नाही धनंजय साहेब, मला सांगा, दगडूच्या केस मध्ये त्यांना पळून जाता आलं असतं. त्यांची त्याच्यामध्ये नोकरी केली, पण माझे कपिल साहेब तिकडे पळून गेले नाहीत. ते बोटीवर जाऊ शकले असते आणि एकदा का बोटीवर कपिल साहेब गेले तर त्यांना कोण पकडू शकणार आहे? पण ते नाही गेले, ते इथंच थांबले. ते नाही जाऊ शकत पळून. बरोबर आहे, मलाही असंच वाटतंय की कपिल पळून जाणारच नाही. पण हे आपल्या रामाश्रयच्या स्टाफला असं वाटतंय की स्टाफचं जाऊ द्या धनंजय साहेब, पण मला सांगा, तुम्हाला काय वाटतं कुठं असतील आमचे कपिल साहेब? मी कसं सांगू? अहो जर मला माहित असतं सावंत साहेब तर असं कपिलला आणला असता खेचून असा इकडे घेऊन आलो असतो नाही का मी? काय बोलताय साहेब? आणि साहेब तुम्हाला माहिती आहे का इकडचे सगळे लोक किती टेन्शन मध्ये आहेत आणि आपल्या जवळच्या माणसांना टेन्शन देणं मला अजिबात आवडत नाही. और तुम्हाला माहित नाही रामाश्रयचा सगळा स्टाफ कपिलवर किती प्रेम करतो, जीव टाकतो. चिल्ड कुल्ड रिलॅक्स्ड धनंजय साहेब, शांत व्हा, शांत व्हा. अरे कसा रिलॅक्स होऊ? जोपर्यंत कपिल मिळत नाही तोपर्यंत कसं काय रिलॅक्स व्हायचं वाटचाले? सावंत साहेब तुम्ही सांगा. तुम्हाला जी काही मदत लागेल ना मला सांगा, मी करीन मदत, पण कपिलला शोधून काढा साहेब. हो धनंजय साहेब, कुठल्याही प्रकारची कसली मदत लागली तर मी तुम्हाला सांगेन. पण ही अफवाच्या घराण्यातली केस आहे, घरातली केस आहे, आमच्या कपिल साहेबांची केस आहे. या केसचा छडा लागेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आणि बाहेरचं काही खाणार नाही. गौरी, गौरी, कुठे गेली ही? काय ग, न सांगता कुठे गेली होतीस? रामाश्रय मध्ये. का? काय झालं? अगं कपिलचा फोन आला होता, हे सांगायला गेले होते. आला का एकदाचा फोन? चला, कुठे होता इतके दिवस? हा, आणि असं न सांगता खोटं बोलून कुठे गेला होता? आणि आता कुठे आहे? नाही म्हणजे आत्रंग काहीतरी म्हणत होता, ते ॲम्स्टरडॅम का काय? ते ॲम्स्टरडॅम नावाने काय फरक पडतोय? तेच काय ते ॲम्स्टरडॅम. तिथे गेलाय का तो? नाही, आणि कायमचाच गेलाय का परत येणार आहे? आई बास, प्लीज टोमणे नको मारूस. मला माहितीये की तुला तो आवडत नाही, पण हे बघ असं काही नाहीये ग. तो जे वागलाय ना त्यावर बोलतेय मी, उगाच नाही बोलते. कुठे आहे तो आता? आणि का असं खोटं बोलून गेला तो? आई अगं एवढं सगळं बोलायला वेळ नाही मिळाला आम्हाला, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून तो गेलाय. पण काय प्रॉब्लेम झालाय हे आत्ता सांगता येणार नाही असं म्हणाला, पण हेही म्हणाला की तो लवकर फोन करेल. माझा कपिलवर विश्वास नाहीये असं नाहीये, पण तो पळून गेल्याची बातमी गावात फुटलीये. मला कळत नाहीये की आपल्या घरातल्या बातम्या गावात कशा पसरतात. ए बाई, मी काही कोणाला सांगितलेलं नाहीये. हा, आणि या वेळेला ही बातमी फोडायला सौरभही इथे नाहीये. आई प्लीज. हा, हे बघ, आम्ही आरोप नव्हता केला सौरभवर, त्याने स्वतःहून कबूल केले. त्याचं नाव आत्ता घ्यायची काय गरज होती? मी फक्त सांगितलं. आणि ही बातमी रामाश्रय मधून सुद्धा फुटू शकते ना. मला भाटकर्णीचा फोन आला होता, कपिल पळून गेला म्हणे. मग मी तिला सुनवलं, म्हटलं असं काही नाहीये, ते त्यांच्या कामासाठी गेलेत. थँक्यू सो मच. तू काय सांगून आलीस रामाश्रयामध्ये? काय सांगणार, इतकंच सांगितलं की कपिलचा फोन आला होता. अगं मग हे सांगायला एवढा वेळ लागतो का? आई तू काय आता माझ्या सेकंदाचा हिशोब मागणार आहेस का?
तिकडे इन्स्पेक्टर सावंत आले होते, त्यांची चौकशी चालू होती म्हणून वेळ लागला. हे बघ गौरी, मी तुला बंधनात ठेवते असं नाही आहे, पण हे जे काही सगळं चाललंय ना त्यामुळे खूप भीती वाटतेय ग मला. तू कुठेही जाताना ना सांगून जात जा बस. तुझ्या स्कूटरचा ब्रेक फेल झाला, तू पडलीस, तुला लागलं, तुझा फोन बंद पडला, हे सगळं सांगितलंस का तू आम्हाला? लपवूनच ठेवलंस ना? आईच्या मनाला किती काळजी असते ना ते तुम्हाला नाही कळायचं. कपिलची ही खूप काळजी वाटते ग मला. माझं बोलणं दिसतं तुम्हाला, पण त्यामागची काळजी नाही दिसत. ए, किधर जा रहा है अतरंग? सामान आनायला. मुझको लगा सांप को ढूंढने के लिए जा रहा है. तुम्हारा नेटवर्क का सिग्नल गायब हो गया कि गुल वगैरह अतरंग? म्हणजे अरे लोग ढूंढने के लिए तुम सोनसरी में वर्ल्ड फेमस है. हाँ ते आहे. तो फिर अभी क्यों ठंडा बैठा है तुम? जांभळे वाय सिटिंग थंडपणे. अहो काहीतरी डुईंग तरच कपिल सर मीटिंग ना. पण आपल्या पद्धतीनं आपण करायचंय ते करतोय ना सगळं. अहो हो, पण मग शॉर्ट हँड का होत आहेत? शॉर्ट हँड? हात तोकडे का पडतायत आपले? हात तोकडे नाही, तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. मालक रोमिंग मध्ये गेले असतील. मुझको तो लगता है ना तुम सिर्फ सोनसरी में ढूंढ सकता है. असं काय नाही, मुंबईच्या लोकांना कामाला लावलं होतं. मालक मुंबईत नाहीत हे मात्र खरं. किधर रहेगा साहब कुछ समझ में नहीं आता. मुझको तो बहुत टेंशन आने लगा है. टेन्शन तर मला सुद्धा खूप आलं रे. काय करावं काही कळत नाहीये. काय घडलं ना हे शोधायला पाहिजे. पोलीस पण शोधतायतच ना. नेमकं काय घडले ते कळतच नाहीये. सगळं कन्फ्युजिंग आहे. त्यामुळे कुठे गेले असतील कपिल सर? मुंबई किंवा सोनसरीच्या आसपास मालक नाहीत. ते या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असायला हवेत. टॅक्सी मध्येच अशी गायब कशी काय होईल? या फिर फॉरेन कंट्री में गए होंगे साहब. शक्य आहे. सगळ्या गोष्टी पाहता ते फॉरेनला गेलेत असं वाटतंय. लेकिन साहब ऐसे भाग के क्यों चले गए? भाग के? ते काय पळून जाणारातले नाहीत. आणि ते का पळून जातील? अरे बाबा, रामाश्रय का कर्जा, और कर्जे के टेंशन में आदमी कुछ भी कर सकता है. मुझको तो ऐसा ही लगता है अतरंग कि साहब जी ना टेंशन की वजह से किधर चले गए. पण कर्जाचं माहिती असून ते परत आले होते ना. हो, पण आता हप्ते भरणं पण कठीण झाले त्यांना. सेव्हिंग संपत आले त्यांचं, म्हणून कदाचित ते. वा जांभळे वा, मालकांची हीच पारख केलीत. ते एक वेळ स्वतःला विकतील पण पळून जाणार नाहीत. कुणाचा असो नसो पण माझा मालकांवरती पूर्ण विश्वास आहे. साठ्यांचं रक्त आहे ते. तो माणूस असा पळून नाही जाणार. याच्या पुढे बोलताना जरा विचार करून बोलत जा.